नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपले चॅनल विद्याज रंगोलीमध्ये. चला मैत्रिणींनो, आज आपण अतिशय सोपी अशी रांगोळी परत एकदा बघणार आहोत, जी तुम्हाला सहज अशी काढता येईल आणि अट्रॅक्टिव्ह रांगोळी काढण्याचं समाधानही तुम्हाला मिळेल. तर बघा, असं एक आपल्याला रांगोळीचं जे गोल असते रांगोळीचं ते घ्यायचं आहे आणि त्याला फक्त हाफ सर्कलमध्ये रेष मारून घ्यायची आहे. आणि मग आपली चहाची चाळणी असते ना, त्यामध्ये कलर टाकायचा आणि फक्त त्याला स्प्रेड करायचा, हलवायचं म्हणजे त्यात कलर पडून जातो. आता आपल्याला हा अर्धा चंद्रासारखा आपल्याला हाफ सर्कल झालेला आहे. आता फक्त त्याच्या आजूबाजूने आपल्याला काय करायचं आहे की रंगीबेरंगी फुले काढायची आहे. मी येथे राणी कलरने पहिलं फूल काढलेलं आहे. तुम्हाला वाटलं असेल त्या कलरने तुम्ही ब्ल्यू कलरने, ऑरेंज कलरनेही काढू शकता. दुसरं फूल मी रेड कलरने काढतीये. असे मी 4 फुलं काढून घेतलेले आहे. 2 राणी कलरनी आणि 2 रेड कलरनी. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कलर वापरू शकता. येथे हाफ सर्कल हा व्हाईट कलरनीही तुम्ही करू शकता, तोही छान दिसतो, त्यावरही फुले उठून दिसतात. मी येल्लो कलर घेतलाय. तर चला आपण 4 फुले काढून घेऊ. आता आपली 4 फुले काढून झालेली आहेत आणि त्याला मी दांड्याही काढून घेतलेल्या आहेत पॅरोट कलरनी. आणि आता त्याच्या हाफ सर्कलच्या बाजूने आपल्याला अशी वाकडी, थोडीशी वाकडी अशी लाईन घ्यायची आहे आणि 3 लाईन परत ओढायच्या आहेत, ज्याला आपण ना फुले काढणार आहोत. अशी म्हणजे डॉट देणार आहोत आणि फुलाप्रमाणे आपण त्याला आकार देणार आहोत. अतिशय सोपी आहे. सर्व रांगोळ्या अशा हाताने पसरवायच्या आहेत आणि फुले काही अवघड नाही काढलेले. बघा, असे डॉटच दिलेले आहे मी राणी कलरने आणि बोटाने त्याला गोल करून घेतलेला आहे. आणि मध्ये मी त्याच्यामध्ये ऑरेंज कलर भरलेला आहे. आता ज्या वरच्या लाईनी आहे ना, त्यालाही असंच डॉट देऊ. डॉट देणं किती सोपं आहे बघा मैत्रिणींनो, हो की नाही? तर चला, तुम्ही पण माझ्या बरोबर ही रांगोळी काढा. अतिशय सोप्या सोप्या रांगोळ्या मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून घेऊन येत असते. बघा, अजून रांगोळी पूर्णही झालेली नाही, पण किती सुंदर दिसते आपली रांगोळी. आता मध्ये जे येल्लो कलरची जागा रिकामी आहे ना, त्यामध्ये आपण स्वस्तिक काढून घेऊ. म्हणजे आपल्याला देवासमोर कोणत्याही समारंभासाठी ही रांगोळी देवपूजेच्या वेळेसही आपल्याला काढता येऊ शकते. बघा, विष्णूंना स्वस्तिक हे अतिशय प्रिय असं आहे आणि लक्ष्मी माता विष्णूंशी निगडित आहे. त्यांच्या पत्नी आहेत. लक्ष्मी मातांना प्रसन्न कर, तुम्ही कोणत्याही वैभव लक्ष्मीचे व्रत असो, दिवाळी असो, तुम्ही ही साधी सोपी रांगोळी पटकन काढू शकता. बघा, सणांना किती घाई असते आपल्या मागे. मग अशा सोप्या सोप्या रांगोळ्या आपण काढल्या की छानही दिसतात आणि लवकरही होतात. आता त्या फुलांमध्ये आपण येल्लो डॉट टाकून घेऊ. फुलं बघितले ना, किती सुंदर दिसायला सुरुवात झालेली आहे. काही अवघड काढले का मी फुलं? नाही ना. आता छोटे छोटे पानं काढून घ्या मध्ये मध्ये, जेणेकरून आपली डिझाईन आणखी सुंदर दिसेल. बघा, लागली की नाही सुंदर दिसायला? आणि मी एक इथे फेविकॉलची रिकामी बॉटल घेतलेली आहे स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये व्हाईट कलर भरलेला आहे आणि त्याने असे डॉट देते आहे. तुम्हाला जर डॉट नाही देता आले असे तर काहीही हरकत नाही. तशी जरी ठेवली तुम्ही रांगोळी किंवा तिथे व्हाईट कलरने रेष जरी ओढली ना, तरी तुम्हाला सुंदर अशी दिसेल रांगोळी. काही हरकत नाही, नाही दिले तरी. डॉट तशी राहू दिली तरीही सुंदरच दिसते. आणि त्याच्यावरती आपण आता फेंट कलरवरती डार्क ग्रीन कलर टाकून घेतलेला आहे आणि डार्क ग्रीन कलरने इथे मी 2 पानं काढून घेतलेले आहे, जेणेकरून आपली जी रिकामी जागा आहे ती भरून जाईल आणि आपली डिझाईन जी आणखी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह अशी दिसेल. आणि त्याच्यावरती फेंट कलर करून घेतलेला आहे आणि रिकाम्या पेनने त्याला पानांचा आकार दिलेला आहे. काही अवघड वाटली का तुम्हाला रांगोळी? काहीच नाही ना. आणि बघा, आता मध्ये मध्ये रेषा रिकाम्या दिसू नये म्हणून मी परत आपल्याला त्याच्यावरती व्हाईट व्हाईट कलरने डॉट दिलेले आहे, व्हाईट रांगोळीने. तुम्हाला हवं असल्यास द्या, नाहीतर रिकामं राहू द्या, नाहीतर वेगळ्या कलरने पण देऊ शकता तुम्ही. किंवा त्याला पानं पानं छोटे छोटे मी फुलांकडे काढले ना, तसे पानंही काढू शकतात. तीही आयडिया छान आहे बघा. आणि आता मी बोटाने ना थोडंसं दाबून घेतलेलं आहे त्या रांगोळीला.
बघा किती सुंदर आपली रांगोळी तयार झाली ना. 10 मिनिटे लागतात जास्तीत जास्त अशी रांगोळी काढायला. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या.